भाग्याच्या रेखात दडले जीवन हे, का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं योगेश्वर बिरजू बरोबर फार्म हाऊसवर पोहोचतो. आत जाऊन पाहतो तेव्हा त्याला कळतं की पल्लवीच्या जागेवर जानकी आहे. योगेश्वरचा रागाने भडका उडतो. योगेश्वर जानकीला घेऊन बाहेर येतो तेव्हा समोर नानाजी तिथे पोहोचतात. योगेश्वर नानाजींच्या समोर रागातच आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. तेव्हा इन्स्पेक्टर आपल्या टीम बरोबर तिकडे पोहोचतो. दुसरीकडे पल्लवी पळते आहे. योगेश्वरची माणसं तिच्या मागे लागलेली आहेत. इन्स्पेक्टर योगेश्वरला आणून लॉकअपमध्ये टाकून देतो. नानाजी आणि आशा सुद्धा पल्लवीला शोधत फिरतायत. पल्लवी पळता पळता एका दगडाला अडखळते आणि खाली pडते. आता पुढे जे सत्य आहे बेटा ते गायत्रीला सांगावंच लागेल. तिला सुद्धा धक्का सहन करावा लागेल की पल्लवी काय ठाऊक कुठे निघून गेली, कोणत्या परिस्थितीत आहे. नाही नानू, मोठ्या मम्मीला एवढा मोठा धक्का नका देऊ. तिला नको सांगायला की पल्लवीचा शोध लागला नाही. वय मालक, परमेश्वरावर भरोसा ठेवा. रात्रीची वेळ आहे, सकाळपर्यंत पल्लवी नक्कीच सापडेल आपल्याला. तुम्ही फक्त मला एवढंच सांगा की त्या योगेश्वरने पल्लवीला लपून कुठं ठेवलं होतं. जुगनू काका, त्यांचं एक फार्म हाऊस आहे, पल्लवीला तिकडेच ठेवलं होतं त्यांनी. ओ ठीक आहे ठीक आहे. म्या पल्लवीला शोधायला जातो लगेच. जवळपासच्या गावात सुद्धा शोधतो तिला. तुम्हाला तर तिथला रस्ता माहिती आहे ना. फक्त एवढी रात्र संपून जाऊ दे. माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा. सकाळपर्यंत मी पल्लवीला नक्की घेऊन येईन. बघा, नक्की घेऊन येईन. मालक, बाईसाहेबांना एकदम हे नका सांगून टाकू. त्यांना खूप धक्का बसलाय. काहीतरी इकडचं तिकडचं सांगून बहाणा बनवा आणि मग सांगा त्यांना. ठीक आहे, म्या जातो तिला शोधायला. नानू, आतापर्यंत इन्स्पेक्टरने आपली टीम सुद्धा पाठवली असेल पल्लवीला शोधण्यासाठी. परमेश्वर करू पल्लवी मिळू दे. हो बेटा, परमेश्वर करो पल्लवी मिळू दे. पण सकाळपर्यंत तरी वाट पाहावीच लागेल ना बेटा. पल्लवीचा संपूर्ण रात्रीत काही सुद्धा शोध नाही लागला आणि ना कुठून तिचा रिपोर्ट आलाय. पूर्ण रात्र जंगलामध्ये शोधू सुद्धा नाही शकत. तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला इन्फॉर्म करा की त्याने टीम घेऊन या आणि तुम्ही पण आपली टीम घेऊन जाऊन सर्च ऑपरेशन सुरू करा. बघा पल्लवी योगेश्वरच्या प्याद्यांच्या हाती तर नाही लागली. बघा तिच्याबरोबर काही दुर्घटना तर नाही झाली. जा
तुम्ही लगेच तयारी करा. नमस्कार इन्स्पेक्टर. नमस्कार. पल्लवीबद्दल काही समजलं का? नाही इन्स्पेक्टर साहेब, काहीच नाही कळलं अजून. गावकऱ्यांबरोबर पूर्ण रात्र आम्ही कुठे कुठे म्हणून नाही शोधलं पल्लवीला, पण काहीच नाही कळलं अजून. तुम्ही धीराने घ्या जरा. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतोय. पूर्ण रात्र माझ्या टीमकडून रिपोर्ट्स घेत होतो. कुठे गायब झाली ती, कुठे निघून गेली आहे ती, काही कळतच नाहीये मला. इन्स्पेक्टर साहेब, कदाचित योगेश्वरच्या माणसांनी पुन्हा तिला किडनॅप तर नसेल ना केलं? योगेश्वर धमकी देतो आहे की पल्लवी जर त्याच्या माणसांना सापडली असेल तर ते तिला जंगलात मारून फेकून देतील. असा आम्हाला कोणताही पुरावा नाही मिळालाय. योगेश्वरने पल्लवीला पहारा देण्यासाठी 5-6 माणसांना तिकडे ठेवलेलं होतं. काल रात्रीपासून काही लोकांना मी आमच्या ताब्यात घेतलं होतं, पण त्यांच्यापैकी कोणीच कबूल केलं नाहीये की पल्लवी त्यांच्या हाती लागलेली आहे. हे बघा, आसपासच्या गावातले जे लोक योगेश्वर बरोबर काम करत होते त्या लोकांना सुद्धा आम्ही ताब्यात घेतोय. त्यामुळे आम्ही कोणालाच सोडणार नाही. पल्लवीला शोधण्यासाठी आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून सुद्धा मदत मागितली आहे. तुम्ही मुळीच काळजी नका करू. आज कुठे ना कुठे पल्लवीचा शोध नक्कीच लागेल. मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करेन. धन्यवाद इन्स्पेक्टर साहेब. यामध्ये धन्यवाद कशाला म्हणताय? जर आज पल्लवीचा शोध नाही लागला तर सगळ्यात जास्त दुःख मला होईल. हे जे यश आपल्या हाती लागलंय ना, ते यश सुद्धा आपल्यासाठी अपूर्णच सिद्ध होईल. माझ्यावर विश्वास ठेवा. मी पल्लवीला शोधण्यामध्ये कोणतीच कसर नाही सोडणार. इन्स्पेक्टर साहेब, जर तुमची परवानगी असेल तर मी योगेश्वरला भेटू शकतो का? हो, भेटू शकता ना. रमेश, धन्यवाद. भाईजी, तुम्ही आता इकडे कशासाठी आलात? तुम्हाला तुम्ही फसल्याची जाणीव तर झाली असेलच. आता इथून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत असाल ना? होय, नक्कीच शोधतोय. ज्या दिवशी वाचून बाहेर येईल खूप भारी पडणार आहे तुम्हाला. माझ्या एका छोट्याशा चुकीनं माझी सगळी चाल उलटी पाडली. पल्लवीच्या पळण्याची बातमी ऐकून माझी शुद्ध हरपली आणि मी फार्म हाऊसवर गेलो. जर मी तिकडं नसतो गेलो तर त्याच रात्री तुमचं घर तुमच्या सगळ्यांची चिता बनली असती. अरे तू काय कुणाची चिता जाळणार रे? आयुष्य देणारा आणि मारणारा वर बसलेला आहे, ज्याच्या मर्जीशिवाय एक पान सुद्धा हलत नाही. जर विचार करायचाच असेल ना तर हा विचार कर की तुझ्यापेक्षा मोठा दुर्दैवी कोण असेल, ज्याच्या मरणानंतर त्याच्या चितेला आग लावणारा पण कोणीही नसेल. बेटा, कधीतरी स्वतःच्या पापांचं प्रायश्चित्त करून बघ. कदाचित ईश्वर तुला माफ करेल. माझ्या बाबतीत विचार करून अस्वस्थ होत आहे. मला माहिती आहे तुम्ही इकडे कशाला आलाय. तुम्हाला हेच माहिती करून घ्यायचं आहे ना का पल्लवी माझ्या तावडीत आहे का नाही आहे. शोधा तिला, अगदी हवं तिकडं शोधा तिला. ते तुम्हाला कधीच सापडणार नाही, कधीच नाही. मी बरोबर बोलतोय ना? आणि याचसाठी तुम्ही मला परमेश्वराची भीती घालताय. तुम्हा लोकांमुळं मी माझं सर्वस्व वारून बसलोय. आपल्या माणसानं गमावण्याचं दुःख काय असतं तुम्हा लोकांना पण जाणवलं पाहिजे. पल्लवीला जिथं शोधायचं असेल तिकडे शोधा. ती पोरगी तुम्हा लोकांना कधीच मिळणार नाही, कधीच नाही. खोटं बोलतोयस तू, बकवास करतोयस तू. पल्लवीला जिथं पोहोचवायचं होतं तिकडे पोहोचवलंय मी. समजलं तुम्हाला? तुझ्यासारखे सैतान तर ईश्वराच्या शक्तीला मानतच नाहीत, शिवाय ना त्याच्या शक्तीवर भरवसा ठेवतात. आणि मी माझ्या ईश्वराच्या शक्तीला चांगलंच मानतो. आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या पल्लवीला काही सुद्धा होणार नाही, काही सुद्धा नाही. ती आम्हाला सापडेल आणि नक्कीच सापडेल. आणि जर असं झालं नाही तर ईश्वराच्या शक्तीवरून सगळ्यांचा विश्वासच उडून जाईल. माझी पल्लवी परत येईल आणि नक्कीच परत येईल. तुझ्यासारखे सैतान तिचं काहीच वाकडं करू शकत नाहीत, काही सुद्धा नाही.
खरंच घरी आल्यावर किती छान वाटतं. मम्मी, डॉक्टरांनी तुझ्याच सांगण्यावरून डिस्चार्ज दिलाय. हॉस्पिटलमध्ये राहायला कुणाला आवडतं विजय? आता मम्मी आपल्या बरोबर असेल तर आपल्याला सुद्धा छान वाटेल, हो ना? अच्छा मम्मी, काल आशाचा फोन आला होता. हो बाळा, आला होता आशाचा फोन. कितीतरी वेळा आला होता. बिचारी माझ्या तब्येतीबद्दल ऐकून खूप अस्वस्थ झाली. हो, मला तर असं वाटलं की आशा गावातल्या समस्यांमध्येच एवढी गुंतून गेली आहे की तिला घरच्या समस्यांची काळजीच नाही. नाही विजय, आशाच्या बाबतीत कधीच असा विचार करू नकोस. ती तर आपल्या जबाबदाऱ्यांची पूर्णपणे काळजी घेते बाळा. आता एवढं पण कौतुक करू नकोस. ज्या दिवशी मी गावातून परत आलो होतो आणि तू हॉस्पिटलमध्ये होतीस त्या दिवशी पूर्ण दिवस निघून गेला होता, पण आशाने एक सुद्धा साधा फोन केला नाही. मी तर विचार करत होतो की मी आशाला विचारावं की ती अशा कोणत्या कामात बिझी झालेली आहे की तिला या गोष्टीचा विचार सुद्धा नाही आला. पण बाळा, तिचा फोन तर आला होता मला. माझ्याशी ती बोलली होती. अच्छा, पण आशाने मला याविषयी का नाही सांगितलं? तर काय झालं बाळा, माझ्याशी ती बोलली ना. चल तर ठीक आहे, मला सुद्धा ऑफिससाठी उशीर होतोय. दीदी प्लीज मला नाश्ता दे ना जरा, आणि मम्मीला सुद्धा खायला दे काहीतरी. मम्मीला खाऊन झाल्यावर औषधं द्यायची आहेत. स्वतःची काळजी घे. मम्मी, मी नाश्ता घेऊन येते. सुहासिनीचं म्हणणं ऐकून पल्लवीने आधीच संकट ओढवून घेतलं होतं. त्या संकटाचा आपण सामना करतच होतो, पण आता पल्लवीचा कुठे शोध घेणार आहोत आपण? धीराने घे मोठी मम्मी, तू जरा शांत हो प्लीज. कसे घेऊ शकते मी धीराने आशा? पल्लवीला तर ह्या डोंगराळ भागातलं काहीच माहित नाही. जर चुकून ती जंगलाच्या वाटेने निघून गेली तर तिथून सही सलामत परत येणं मुश्किलच आहे. नाही मोठी मम्मी, असं नाही होऊ शकत. आपल्या पल्लवीला काहीच नाही होऊ शकत. ती नक्की परत येईल. गायत्री ताई, पल्लवीचा काही शोध लागला? नाही, तिचा काही शोध लागत नाहीये. कुणास ठाऊक ती दुर्दैवी बिचारी जिवंत पण आहे की नाही. नाही, असं नका म्हणू. पल्लवीला काहीही नाही होणार. ते लोक पल्लवीला नक्कीच सोडून देतील. त्यासाठी जे काही पैसे लागतील ते मी देईन. तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. तुम्ही तुमच्या पैशांनी तुम्ही कुणालाही संजीवनी नाही देऊ शकत. पल्लवी कुठेही कुणालाही नाही माहित. परमेश्वरालाच माहित की ती जिवंत आहे की नाही. आज पल्लवी सोबत जे काही होतंय ना, त्याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही जर पल्लवीचं काही बरं वाईट झालं ना, तर त्याला जबाबदार सुद्धा तुम्हीच असाल. असं नका म्हणू. मला कोणाचाही मृत्यू नकोय. मी तर फक्त पल्लवी समोर माझ्या आनंदासाठी पदर पसरला होता. ते सुद्धा यासाठी कारण माझा नाईलाज होता. हे परमेश्वरा, मी काय करू तू सांग. काय करू? गायत्री ताई, मी मान्य करते हो, मी चूक केलीये, पण मी त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी तयार आहे. शिवाय त्याची शिक्षा भोगायलाही तयार आहे. तुम्ही सांगा मी काय करू? जर तुमच्या काही करण्याने पल्लवी परत आली असती तर मी तुम्हाला नक्की सांगितलं असतं. पण ना आता पश्चाताप करून काही होऊ शकतं आणि ना कुणाचे अश्रू तिला परत आणू शकतात. पल्लवीला आता फक्त आणि फक्त परमेश्वरच वाचवू शकतो. गायत्री ताई,
पल्लवी. बाबा जेवण. पूर्ण रात्र आसपासच्या गावामध्ये एकेका माणसाला विचारत होतो, पण पल्लवीचा आपल्या काही शोधच नाही लागला. कळतच नाही पल्लवी ताई कुठे जाऊ शकते. मालक सांगत होते की पल्लवी ताई पळाली होती तिकडून, पण योगेश्वरची काही माणसं सुद्धा तिच्या मागे लागली होती. माझी तर हिंमतच होत नाहीये मालकासमोर जायची. काय तोंड घेऊन जाऊ त्यांच्या समोर? काय सांगू त्यांना की पल्लवीचा आपल्या कुठे पत्ताच नाही लागला. माहितीये बाबा, बाईसाहेब पण खूप दुःखी आहे. काल रात्री शेवटी आम्हा लोकांना त्यांना सत्य काय ते सांगावंच लागलं. पण तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना समजावलं. आणि मग बाईसाहेब मला विचारत होत्या की पल्लवी ताईला जिकडे लपवून ठेवलं होतं तो एरिया कसा आहे. आणि मग जेव्हा मी सांगितलं की दुसऱ्या बाजूला जंगल आहे, तेव्हा त्या आणखीनच घाबरून गेल्या. त्या म्हणायला लागल्या की जर जंगलामध्ये पल्लवी चुकून गेली तर काय होईल, कारण अंधारामध्ये तर रस्ता नीट दिसत सुद्धा नाही डोळ्यांना. तुला काय गरज होती त्याने समजा सांगायची? कशाला सांगितलंस की दुसऱ्या बाजूला जंगल आहे? येडी बिडी झाले का तू? मी काय करणार बाबा, बस बोलण्यामध्ये निघून गेलं. रेखा ही भाग्याची. तुला काय गरज होती त्याने समजा सांगायची? कशाला सांगितलंस की दुसऱ्या बाजूला जंगल आहे? येडी बिडी झाली का तू? मी काय करणार बाबा, बस बोलण्यामध्ये निघून गेलं. बाबा, आता पल्लवी ताईला कुठे शोधायचं आपण सगळ्यांनी? काहीतरी करा ना बाबा तुम्ही. लई उपकार आहेत आपल्यावर बेटा, लई उपकार आहेत या सगळ्यांचे आपल्यावर. आता याच एका प्रकाराने आपण उपकाराची परतफेड करू शकतो. पल्लवीचा आपल्या शोध घेऊन जंगलाच्या आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन शोधतो मी तिला. काही पत्ता लागतो का बघ. पण बाबा, तुम्ही जंगलामध्ये नका जाऊ. का म्हणून नाही जायचं? जर मला असं कळलं की पल्लवी आपली जंगलामध्ये आहे तर मी नक्कीच जाईन तिकडे. तू फक्त प्रार्थना कर परमेश्वराकडे की ईश्वर मला अपयश देऊ नको परत येताना. मालकांसमोर मान खाली घालून नको जायला लागू दे मला. यावेळी मी पल्लवीचा आपल्या शोध घेऊनच घरी परत येणार. गाववाल्यांसमोर भाईजी देवता बनला होता. पाहिलं त्यानं काय केलं ते? अशा लोकांना तर सरळ फाशीवर लटकवायला पाहिजे. सगळ्या वाईट कामात त्यांचाच हात होता. कोणी विचार सुद्धा केला नसता याचा. तर अजून सुद्धा सगळ्यांच्या नजरेत देवताच राहिला असता जर या मुलीने त्याचं पितळ उघड पाडलं नसतं. अरे ऐकलं नाही का तुम्ही लोकांनी? जे नकली हॉस्पिटल चालवत होता ते सुद्धा भाईजीच चालवत होता. जागोजागी ज्या ज्या पोरी गायब होत होत्या त्या माग सुद्धा तोच होता. अरे गावकऱ्यांनी त्या मुलींचे आभार मानायला पाहिजेत ज्यांनी या शैतानाचं पितळ उघड पाडलं. अरे जुगनू भाऊ, काय झालं? त्यांचा काही पत्ता लागला का? नाही, त्या मुलींनी आपल्या गावात येऊन जे उपकार केलेत ना, त्या उपकारांची परतफेड आपण नाही करू शकणार. पण आपल्या गावाचं भलं करण्यामध्ये त्यांना जी काही किंमत द्यावी लागते ना. हे काय बोलतोय जुगनू भाऊ? ते पल्लवी बेटा, जिचं भाईजीने अपहरण केलेलं आहे तिचा अजून काय बी पत्ता नाही लागले. भाईजीच्या फार्म हाऊसच्या आजूबाजूला ते जंगलामध्ये ना तिला शोधण्यासाठी तुम्ही मला मदत कराल का? अरे जुगनू भाऊ, त्या लोकांनी आपली एवढी मदत केली आहे, का नाही आपण त्यांची मदत करणार? आता कसं बोललास? चला तर मग माझ्या चल 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 जाऊया. औषध घे.
हे बघ सुहासिनी, आशाच्या बाबतीत आज पुन्हा वर्तमानपत्रामध्ये छापून आलं. आज पूर्ण रिपोर्ट आलेला आहे की कशा रीतीने आशाने त्या गावात राहून मुलींची तस्करी करणाऱ्या टोळीचं पितळ उघडं पाडलंय. हे बघ, किती कमालीची गोष्ट आहे ना पप्पा. आशा प्रेग्नंट आहे, त्यात ती स्वतःच तिथे आराम करायला गेलीये, तरी सुद्धा ती एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करते. ह्याच गोष्टीची तर मला भीती होती. मी जेव्हा तिकडे होते तेव्हा आशा आणि पल्लवी दोघी नको ते धाडस दाखवत होत्या. शिवाय ते हॉस्पिटलमधले लोक खूपच वाईट आणि घाणेरडे होते. ते लोक पण दोघी अजिबात घाबरायच्या नाहीत. तू त्यांना त्याच वेळी का नाही थांबवलंस? आणि आता बाबा आणि गायत्री सुद्धा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीयेत. बाबा सांगत होते की आशा पुन्हा कोणतं तरी मोठं पितळ उघडं पाडणार आहे. हे आहे तर खूपच गर्वाची गोष्ट, पण ते शहर नाहीये, गावचं वातावरण आहे ते. या वर्तमानपत्रात काय लिहिलंय? वर्तमानपत्रात सुद्धा कौतुकच लिहिलंय. वर्तमानपत्रात लिहिलंय की एका मुलीने खूप हिंमत दाखवली, पण वर्तमानपत्राने सुद्धा शंका घेतली आहे की असे लोक खूप खतरनाक असतात. त्या मुलीचं बरं वाईट करू शकतात. म्हणून तर मी म्हणतोय आशाने पोलीस प्रोटेक्शन घेतलंच पाहिजे. पप्पा, गावामध्ये पोलीस प्रोटेक्शन? त्या गावामध्ये रात्रीच्या अंधारात कोणी चिटपाकरूही नसतं आजूबाजूला. तिकडेच तर पोलीस प्रोटेक्शनची गरज पडते ना बाळा. आणि तसं सुद्धा आशाने खूप वेळ घालवलाय तिकडे. आता मी विचार करतोय की विजयला पाठवून त्याला परत घरी आणावं. रेखा आहे भाग्याची. आणि तसं सुद्धा आशाने खूप वेळ घालवलाय तिकडे त्या गावात. मी विचार करतोय की विजयला पाठवून तिला परत घरी आणावं. आणि हे जे टोळीचं पितळ उघडं पाडलंय ना, माहीत नाही काय करतील ते लोक. त्यामुळे आशाला परत बोलावणंच योग्य ठरेल. पण डॉक्टरांनी तर आशाला डिलिव्हरीसाठी तिथेच राहायला सांगितलं होतं. मी विचार केला होता की एकदा का डिलिव्हरी झाली की मग तिने परत यावं. कोणत्या डॉक्टरांबद्दल बोलतेस तू? डॉक्टर अपर्णा? मी डॉक्टर अपर्णांनीच तर सल्ला दिला होता की आशाला या शहरातल्या प्रदूषणापासून दूर कुठेतरी घेऊन जा. त्या खरं म्हणजे डॉक्टर अपर्णा नव्हत्याच. त्या कोण होत्या हे आजपर्यंत कळलंच नाही. तसं सुद्धा विजय डॉक्टर अपर्णांच्या क्लिनिकमध्ये जाऊन त्यांना भेटून आला होता. आणि या कोण होत्या याचा पत्ताच नाही लागलाय. समजलं तुला? जिच्या सल्ल्याने आपण आशाला गावी पाठवून दिलं. पण एकदा माझं म्हणणं तर ऐका तुम्ही. आता मला दुसरं मुळीच काही ऐकायचं नाही. याआधी की तिकडून एखादी अशी बातमी येईल जी आपल्या कानानं ऐकवणार नाही. त्यापेक्षा तर चांगलं हेच होईल की आशाला आपण आधीच परत घेऊन त्याची डिलिव्हरी इथे याच शहरामध्ये होईल आणि मग जे होईल ते बघितलं जाईल. पण भाऊ, ओ भाऊ, जरा ऐका. भाऊ जरा ऐका. काल रात्री कुणी एका मुलीला पाहिलं का हो? तुम्ही आणखी कोणाकडून काही ऐकलं का असं काही मुलीबद्दल? मुलगी? हा, बिचारी लई अडचणीत होती. जखमी झाली होती. 20-22 वर्षाची होती. हा, होय. ती कदाचित पोटुशी होती. हा, बरोबर. आता तुम्ही कुठं तिला पाहिलं का भाऊ? कुठं पाहिलं तिला? कुठे गेले ती सांगा? मी तिला नाही पाहिलेलं, पण आमच्या गावातला प्रभुनाथ रात्री बैलगाडीतून गुरांचा चारा घेऊन येत होता. हा, त्याने डोंगराच्या खाली कुठल्या मुलीला पडलेलं पाहिलं होतं. खूप जास्त जखमा पण झाल्या होत्या आणि बेशुद्ध पण पडली होती. मग पुढे काय झालं सांगा की मला, सांगा ना. तिची अवस्था बघून प्रभुनाथाला तिची दया आली आणि त्याने तिला बैलगाड्यामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. हॉस्पिटलमध्ये पोहोचायला वेळ लागला, पण तो तिला हॉस्पिटलमध्ये भरती करूनच आलाय. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? हा, त्याचं नाव काय सांगितलं का? शहराच्या रस्त्यात एकच तर हॉस्पिटल आहे, ज्योती हॉस्पिटल. तिकडेच भरती केलंय त्याने तिला. ज्योती हॉस्पिटल? भाऊ, कृपया तुम्ही मला त्या प्रभुनाथला भेटवता का? मी त्याला संपूर्ण माहिती विचारून घेईन. भेट करून द्या ना माझी. मग चला या माझ्यासोबत तुम्ही. या. मालक, काय झालं? पल्लवीचा पत्ता लागला? हा जुगनू काका बोला ना. पल्लवीचा आपल्या पत्ता लागला आहे बघा. काय? पण ती खूपच वाईट प्रकारे जखमी झाली. काय? ती बघा, ती डोंगरावरून कदाचित खाली पडली. ती एका गाववाल्याला ती बेशुद्ध अवस्थेत सापडली. बेटा, आता पल्लवी आहे कुठे? त्या गाववाल्याने आपल्या पल्लवीला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय.
त्यांनी प्री मॅच्युअर मुलाला जन्म दिलाय आणि मुलाची अवस्था फारच नाजूक आहे. डॉक्टरांनी त्याला इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय. पल्लवीला ह्या गोष्टीसाठी बळजबरी करणारी तू होतीस की तिने ही तडजोड करावी आणि विजयच्या मुलाची आई व्हावं तिने. कशी मैत्रीण आहेस तू. तू तिच्या फक्त मान सन्मानाचीच नाही, तिच्या जीवाची सुद्धा पर्वा नाही केलीस.